जय शिवराय मित्र, आज आपण जाणार आहोत एक असा निसर्गरम्य ठिकाणी, गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्यामध्ये असलेला किल्ले अंतूरवर जाणार आहोत. किल्ले अंतूरवर जाण्यासाठी तुम्हाला संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद, या औरंगाबादमध्ये यावं लागतं आणि तिथून 60 किलोमीटरवर कन्नड या तालुक्याच्या ठिकाणी यावं लागतं. कन्नड या तालुक्याच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रायव्हेट गाडीने, तुमची स्वतःची प्रायव्हेट गाडीने नागापूर या गावी यावं लागतं. नागापूर या गावी आल्यानंतर नागापूर या गावापासून किल्ले अंतूर जंगलामध्ये, गौताळा अभयारण्यामध्ये जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर आत आहे. तर असं अंतूर किल्ला हा अत्यंत महत्त्वाचा असा देवगिरी साम्राज्यातील किल्ला होता. घाटमाथ्यावर देवगिरीच्या संरक्षणासाठी बांधण्यात आलेला हा किल्ले अंतूर अत्यंत अशा चांगल्या स्थितीत आहे. पुढं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणारच आहोत की किल्ले अंतूर चा एकदम बेस्ट व्हिडिओ आणि त्यानंतर संपूर्ण माहिती किल्ले अंतूरची मी तुम्हाला देणार होतो. तर तत्पूर्वी तुम्हाला सांगतो की आपण आलेलो आहोत या रस्त्याने. इकडून हा रस्ता आहे कन्नड अंतूर आणि हा जो रस्ता पाहताय माझ्या पाठीमागे हा आहे नागदला जाणारा. या रस्त्याने जर तुम्ही गेलात पुढे तर तुम्हाला किल्ले लोणझावर जाता येतं आणि हा आहे किल्ले अंतूरकडे जाणारा रस्ता. तर अंतूरला तुम्ही जर कन्नड संभाजीनगरमध्ये जर आले तर 2 दिवसात तुम्हाला किल्ले अंतूर, किल्ले पेडका आणि वेताळवाडी आणि जंजाळा हे असे 4 किल्ले 2 दिवसात तुम्हाला पाहून होतात. तेवढ्यासाठी आपणाकडे प्रायव्हेट आपलं वाहन पाहिजे. या वाहनामुळे आपल्याला 2 दिवसात 4 किल्ले संभाजीनगर जिल्ह्यातील होऊ शकतात. आणि अजून एक इथं गौताळा अभयारण्य आहे. अभयारण्य असल्यामुळे निसर्गरम्य वातावरणामध्ये खूप अत्यंत मोजक्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी, महत्त्वाच्या ठिकाणी वसलेला किल्ले अंतूर आहे. चला तर पाहूया आपण किल्ले अंतूरच्या. आता आपण जसं तुम्ही मगाशी पाहिलं की आपण गौताळा अभयारण्यातून आता इकडे आलेलो. आता जो हा स्पॉट आहे किल्ले अंतूरकडे जाणारा हा रस्ता. हे नागापूर गाव आहे. नागापूर गावाच्या अलीकडेच तुम्हाला किल्ले अंतूरकडे डाव्या हाताला किल्ले अंतूरकडे जाणारा रस्ता मिळतो. किल्ले अंतूरमध्ये जेवणाची वगैरे सोय नसल्यामुळे या नागापूर गावातून तुम्हाला काही चहा नाश्त्याची सोय असेल तुम्ही करायची आहे. स्वतः वैयक्तिक घेऊन तिथे जायचं आहे. पाण्याची सोय किल्ले अंतूरमध्ये आहे. पाण्याचा टाका आहे, तिथे पाण्याची सोय आहे. तरीसुद्धा तुम्हाला जे काही सुका खाऊ किंवा नाश्ता वगैरे करायचा असेल किल्ले अंतूरसाठी जाण्याच्या अगोदर नागापूर या गावातून आपलं व्यवस्थित सोय घ्यायची. मग अंतूर ह्या रस्त्याने जायचं आहे. मित्र, आपण किल्ले अंतूरकडे जात असताना रस्त्यामध्ये तुम्हाला एक असा हा जुना एकदम त्या काळचा असलेला हा एक दगड लागतो. या दगडावर पूर्ण 4ही बाजूने, या बाजूने, या बाजूने, या बाजूने आणि या बाजूने त्या सांकेतिक भाषेत म्हणजे उर्दू भाषेत किंवा फारसी भाषेत असा एक लिखाण केलेलं आहे. या लिखाणावर जुन्या जाणत्याकडून किंवा मी इतिहासकाराकडून थोडंसं माहिती करून घेतली तर असं माहिती पडलं की हे त्या काळचे दिशादर्शक आहे. या साईडला कोणचं गाव, या साईडला कोणचं गाव, या साईडला कोणचं गाव, इकडे किल्ले अंतूर असं एक दिशादर्शक म्हणा, माइल स्टोन सारखं वगैरे हा एक त्या काळचा दिशादर्शक आहे. तर एकदम अजून त्याची उंची साधारण 6 ते 6.5 फुटापर्यंत उंच असलेला हा एक माइलस्टोन दगड आहे. त्याच्यावर चहूबाजूनी, 4ही बाजूनी या भाषेत लिहिलेलं आहे.
आपण आता तुम्ही पाहिलं जसं हे मायापाटीहून इथून आपण आलो आणि त्यानंतर आपण आता किल्ले अंतूरच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहे. हे मायापाठीमागं पाहताय हे किल्ले अंतूरचं पहिलं प्रवेशद्वार. तुम्ही आल्यानंतर किल्ले अंतूरचं पहिलं प्रवेशद्वार पुरातत्व विभागातर्फे या किल्ल्याचे डागडुजी वगैरे झालेली आहे आणि त्या डागडुजीच्या कार्यक्रमाअंतर्गत या किल्ल्यावर हा दरवाजा बसवला आलेला आहे. हे किल्ले अंतूरचं दुसरं प्रवेशद्वार. जसं आपण पहिले पाहिलं की पहिल्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर एक 200-300 फुटावर आल्यानंतर आपण किल्ले अंतूरच्या दुसऱ्या प्रवेशद्वारात येतो. असंच याच्या पुढं अजून एक प्रवेशद्वार आहे. म्हणजे एकूण अंतूरला 3 प्रवेशद्वार आहेत. त्या 3 प्रवेशद्वारापैकी हे असलेलं किल्ले अंतूरचं दुसरं प्रवेशद्वार अत्यंत चांगल्या स्थितीत या प्रवेशद्वार आहे. हे जे आहे किल्ले अंतूरचा दुसरा प्रवेशद्वार. त्यातून असं इकडं वर आल्यानंतर इकडून हे जे लागतं हे किल्ले अंतूरचं तिसरं प्रवेशद्वार. या तिसऱ्या प्रवेशद्वाराच्या वर असलेलं हे जे माझ्या वर दिसतंय हे आहे एक शिलालेख आहे फारसी भाषेतला. हा शिलालेख तुम्हाला दाखवलंच मी. तिसऱ्या प्रवेशद्वारावर असलेला शिलालेख